तर अब्दुल सत्तार यांना तात्काळ आता मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी 6 वाजता बैठकीसाठी सत्तारांना बोलावलं आहे। महायुतीचे संभाजीनगर जालन्यामध्ये बंडखोरी जमवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दरम्यान भाजपकडनं शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे। भाजप स्लो पॉइझन आहे असा आरोप सत्तारांनी केला होता। त्यावर प्रत्युत्तर देताना सत्तारांनी बोलण्याआधीच शिंदेंची परवानगी घेतली का असा सवाल बावनकुळेंनी केला आहे। महायुतीत छत्रपती संभाजीनगर जालना परिषदेच्या जागेवर झालेल्या बंडखोरीवरून वातावरण तापलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी भाजप उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात केलेली बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंबईत बोलावलं असून त्यांच्यासोबत संध्याकाळी बैठक होणार आहे। मुलाच्या बंडखोरीनंतर भाजप स्लो पॉइझन शिंदेंच्या शिवसेनेला संपायला निघाला अशी जोरदार टीका सत्तारांनी भाजपवर केली होती। या टीकेचे पडसाद भाजपमध्ये उमटले असून बावनकुळे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केले। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनंही या वादात उडी घेतली। शिवसेना एकच आहे। मी कालही म्हणालो 2 शिवसेना असूच शकत नाहीत ना। ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं। ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे। अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते अतुल सावे यांच्यावर सोमवारी टीकेची झोड उठवली होती। मी काही 18 महिने झाले, निवडणुका झाल्या, 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही। हे जे पद एक एक खाली करू लागले ही शिवसेना संपवण्याचा नियोजन आहे। मी हे बोललो। त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे। त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतायत। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे। त्यांचे नेते त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे। सावे विरुद्ध सत्तार हा वाद आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचलाय। सत्तारांना समज देऊन त्यांच्या मुलाला अर्ज मागे घेऊन बसवण्यात येईल अशी चर्चा रंगली। याच सत्तारांच्या मुलाच्या बंडखोरीनं दोन्ही पक्षांमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय।